सतेज पाटिल ने रविंद्र चौहान पर जमकर निशाना साधा है। उनका कहना है कि चौहान में मैच्योरिटी नहीं है और उन्होंने अपनी वैचारिक क्षमता सबके सामने रख दी है। सतेज पाटिल ने भाजपा पर भी कड़ा हमला किया है। उनका कहना है कि पार्टी इतिहास बदलने और जनता में भ्रम फैलाने की राजनीति कर रही है। साथ ही उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजीत पवार पर भी तंज कसते हुए कहा कि दोनों केवल मतों के लिए एक दूसरे के खिलाफ बहस दिखाते हैं, लेकिन मूल रूप से जनता की भलाई के लिए एक साथ खड़े रहते हैं। सतेज पाटिल ने लोकशाही के महत्व पर भी जोर दिया है। उनका कहना है कि नगर सेवक बिन विरोध चुने जाने से लोकतंत्र कमजोर होता है और जनता को अधिकार होना चाहिए कि वो सही विकल्प चुने। उन्होंने याद दिलाया कि स्वर्गीय मनमोहन सिंह ने शहर के विकास के लिए 1 लाख करोड़ रुपए का निधि प्रदान किया था, जो आज भी शहरों के लिए मार्गदर्शक है। आपण बघितलं नगरपालिकाच्या वेळी देखील नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं मतदारांना कोडलं गेलं, तसंच आता उमेदवार उचलून घेऊन त्यांना धमकी देणं, त्यांना पैशाचं आमिष दाखवणं, दबाव आणणं, हे एक नवा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे। जो ट्रेंड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या महाराष्ट्राला मान्य असणार नाही आणि हा ट्रेंड जर असाच पुढे गेला तर उद्या निवडणुकाच होणार नाहीत। लोक म्हणतील आमच्या मताचा अधिकार काय आहे, आम्ही तुम्ही माणसं निवडणुकीला उभारू देत, तुमचा माणूस निवडायला हरकत नाही, पण किमान लोकांना मतदान करायची तरी संधी द्या। मला सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या स्मरणात एक गोष्ट आणून द्यायची आहे की 2004 साली मनमोहन सिंगजी या देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळी शहरीकरणाला पहिली योजना आली। JNNURM ची योजना असेल, UIDSSMT असेल, यात मनमोहन सिंगजींनी 1 लाख कोटीचा निधी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शहरांसाठी दिला। आम्ही बोगस स्मार्ट सिटीची घोषणा केली नाही, मेट्रोची संकल्पना असेल, कोस्टल रोडची संकल्पना असेल किंवा वाढतं शहरीकरणाला ॲड्रेस करण्यासाठी मग अंडरग्राउंड ड्रेनेजचा विषय असेल, रस्ते असतील, पहिली योजना या देशामध्ये मनमोहन सिंगजींनी काँग्रेसनी काढलेली आहे आणि त्याची माहिती नसेल तर मी ते माहिती त्यांना पाठवायची व्यवस्था करू शकतो। नाही, मला वाटते हे गुंड भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांच्याकडेच आहेत, कारण की पुण्यामध्ये मुरली मोळांनी 1 बोट त्यांच्याकडे दाखवले, अजितदादांनी 4 बोट त्यांच्याकडे दाखवले आहेत, सगळा भरणा तिथंच आहे। त्यामुळे लोकांनी आता निर्णय घेतला पाहिजे। हे भांडायला वेगवेगळे दाखवत आहेत मतं मिळवण्यासाठी। मतदान करताना आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला सहकार्य करावं अशी आमची महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती असणार। सध्या काय वाटते, कारण आपण पाहिलं की दुसरीकडे भाजप आणि महायुती लढते, दुसरीकडे आपण पक्षाचं चिन्ह नाही पण आपण इचलकरंजी मधली लढाई आमची शिवशाहू आघाडी विरुद्ध मूळ भाजप आणि नवीन आलेला भाजप यांच्या बरोबर आहे। आता तिथं नवीन आलेल्या भाजपचं वर्चस्व जास्त आहे, म्हणजे 40-50 वर्ष काँग्रेस विचारधारेची असणारी माणसं आता तिथं अगदी 100 वर्ष भाजपमध्ये होतं असं वागतायत। त्यामुळे मूळ भाजपवाला देखील आश्चर्यानं बघतो, अरे मीच आहे का? तो जाऊन आरशात बघायला लागलाय की नेमकं मूळ भाजपवाला मी आहे का आता नवीन आलेले आहेत। त्यामुळे आमची लढाई तिथं दोघांशी आहे, मूळ भाजपवाला आणि नवीन भाजपवाला, त्या दोघांच्या मधला समन्वय किती आहे हे आता पुढच्या या मतदानामध्ये दिसून येईल। तो विषय मी पाठवलं काल पाठवलं, मी व्हिडिओ त्यांना पाठवून दिलेला। राज्य शासनानं पत्रकारांसाठी बऱ्याच घोषणा केल्या पण त्याची कृती होत नाही। पत्रकारांसाठी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून अनेक योजना या राज्यामध्ये आहेत, परंतु तो अर्ज सुद्धा आता 40-25 पानाचा 20 पानाचा आहे। 50 वर्षापूर्वीचे पुरावे मी कुठले आणायचे? राज्य शासनाला आमची विनंती आहे की ज्यावेळी हे राज्य स्थापन झालं त्यावेळेचा एखादा GR आहे का त्यांनी हुडकून दाखवा, मग आमच्याकडे पुरावे मागावे। म्हणजे तुम्ही पत्रकारांच्याकडनं 50 वर्षाचे पुरावे मागणार आणि शासनाकडे तरी 50 वर्षापूर्वीचा एखादा GR असेल तर दाखवावा। जे GR 1000, 10,000, 1960, 65, 70 साली निघाले या महाराष्ट्रामध्ये, ते तरी तुमच्याकडे आहेत का? आणि म्हणून अधिकारी वर्गानं देण्याची भूमिका ठेवली पाहिजे, अडवण्याची भूमिका ठेवता कामा नये पत्रकार दिनाच्या निमित्तानं तरी। नाही, आता काय त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती धार्मिक नाही, ते यावेळी करणार नाहीत, कारण की सर्व त्यांच्याकडे सुद्धा सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत, त्यामुळे तो आता विषय या निवडणुकीत त्यांचा अजेंडा असणार नाही। चला, थँक्यू। नाही, मला नाही वाटत तसं वक्तव्य करणं संयुक्तिक नाहीत, कारण की ते आता नांदेडमध्ये, लातूरमध्ये
सुजात आंबेडकर जी आमच्याबरोबर काम करतायत, मुंबईमध्ये आमच्यामध्ये काम करतायत. आता घटक पक्ष म्हणून आपण घटक पक्ष म्हणण्यापेक्षा अलायन्स पार्टनर म्हणून आपण असं एकमेकावर वक्तव्य करणं संयुक्तिक नाही असं मला वाटते. त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा विषय त्या ठिकाणी नाही. 50 वर्षे काँग्रेसची फॅमिली हे कारण नसताना अशी वक्तव्य करून आपण एकमेकाबद्दलचा संवाद जो आता चांगली गाडी चाललेली आहे आपली, म्हणजे वंचित आणि आम्ही एकत्रितपणे अनेक महापालिकेमध्ये आलेलो आहोत. कोल्हापुरात सुद्धा आमची इच्छा होती त्यांच्याबरोबर याची, पुण्यात सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा होती त्यांना बरोबर घ्यायचं. त्यामुळे आता पुढचे 10 दिवस आपलं टार्गेट भाजप आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण ही वाटचाल करावी अशी मला अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, कोल्हापूर.